तडकाफडकी वक्तव्य आणि नेहमी आपल्या शैलीमध्ये फटकेबाजी करणारे अजित पवार नेहमीच चर्चेमध्ये असतात। चुलता आणि पुतण्याच्या नात्याबाबत बोलणाऱ्या एका कार्यकर्त्याला तू नको सांगू असं म्हणत त्यांनी मध्येच थांबवलं। काय होता हा प्रकार, अजित पवार नेमकं काय म्हणाले पाहूयात। आणि चुलत्या पुतण्याचं मला नको सांगू, परंतु विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणायचं आणि पुढे निघून जायचं। त्यांना 24 तास चॅनल चालवायचे असतात, त्याच्यामुळे ते त्यांचं काम करतात। आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे। काय लावलं चावटपणा। आपल्या वेगळ्या शैलीत बोलणारे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आलेत। तडकाफडकी वक्तव्यांमुळे आणि माध्यमांशी संवादातील स्टाईलमुळे अजित पवार सातत्यानं प्रकाश झोतात येत असतात। यावेळी आपल्या भाषणात अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षात वाद, फूट आणि घडलेल्या घडामोडींबद्दलचा उल्लेखही केलाय। तर चुलता आणि पुतण्याच्या नात्याबाबत बोलणाऱ्या कार्यकर्त्याला तू नको सांगू असं म्हणत थांबवलंय। राकेश, तू पण तू काही वाट, तू काही वेगळं काही मनात आणू नको। कामटे आता भावकी सगळी एकत्र आलेली आहे, त्याच्यामुळं काही कुणी अरे चुलत्या पुतण्याचं मला नको सांगू। म्हणजे मागच्या पिढीचंही नको सांगू, आताच्या पिढीचं नको सांगू आणि पुढच्या पिढीचंही नको सांगू। तुम्ही त्या गोष्टीला महत्व दिलं की आणखी पत्रकार मित्र तो काल तुम्हाला असं म्हणलं, तुमचं काय मत की आज आपण काहीतरी म्हणायचं, परत त्याला सुभाषराव अजित पवार तुम्हाला काल असं म्हणलं, तुमचं काय मत। त्यांना 24 तास चॅनल चालवायचे असतात, त्याच्यामुळे ते त्यांचं काम करतात। तो त्यांना धन्यवाद। आपल्या इथं शिरूरमध्ये माझी भावकीच मला सोडून दिली। तो तर बिचारा पालकमंत्र्यांची स्वप्न बघत होता, त्याला वाटलं की सगळेच दादाच्या बरोबर गेले, आता आपण इकडे राहिलो की आपलंच सरकार येणार, आपण पालकमंत्री होणार, आपण मग सगळीकडे काम करणार। पण नंतर मी त्याला सांगितलं की आता तू मला सोडून गेलाय, आता मी तुला पाहणार, तो कसा निवडून येतो ते मी पाहणार। अजित पवारांनी त्यांच्या बदललेल्या भूमिकेवर सुद्धा भाष्य केलंय। पूर्वी साहेब पांघरून घालायचे, आता मात्र सगळं आपल्यालाच बघावं लागतं असं म्हणत अजित पवारांनी फटकेबाजी केली आहे। मागचा अजित पवार आताचा अजित पवार लय फरक झाला। आपल्याला बदलावं लागतं, त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते, मॅच्युरिटी। आता पूर्वी कसं आपण काही केलं तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे, आता आपल्यालाच पांघरून घालायचं। पक्षात कुणीही वाईट विधानं करू नका असंही अजित पवार यावेळी म्हणाले। एखादा वाईट बोलला म्हणून आपणही वाईट पद्धतीने उत्तर द्यायचं ही आपली शिकवण नसल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले। तर ज्याला आपण पक्षात घेत आहोत त्याची प्रतिमा जनमानसात चांगली असली पाहिजे असंही अजित पवारांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलंय। कधी कधी तुम्हालाही राग येईल, तुम्हालाही वाटेल हे का असं बोलतात, परंतु विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणायचं आणि पुढे निघून जायचं। अजिबात त्याला महत्व द्यायचं नाही। तुमच्या मित्र परिवाराला, त्याच्यातल्या पण सहकार्यांना आपल्या बरोबर घेण्याचा प्रयत्न, स्वाती तुझ्याही काही ओळखी असतील, रोहन तुझ्याही काही ओळखी असतील, ज्याला आपण घेतो त्याची प्रतिमा जनमानसात चांगली असली पाहिजे। पुण्यात अधिकाऱ्यांची बैठक आवरून अजित पवार माध्यमांशी संवाद साधत होते। याच वेळी एक स्वच्छता करणाऱ्या आजींनी तिची तक्रार सांगण्याचा प्रयत्न केला। याच वेळी सुरुवातीला दादा काहीसे संतापले होते, मात्र त्यानंतर आजींशी संवाद साधत त्यांनी समस्या समजून घेतली। आता ही नवीनच सुरू केलं, प्रेस मध्ये कुणाला तरी बोलवायचं आणि आजीचा प्रश्न, तिने इथं बोलायचं कारण नाही, तिनं वेगळं मला काय लावलं चावटपणा। काहींनी ई केवायसी केलेली असली पाहिजे तर डीबीटीला तुमच्या अकाउंटला काही पैसे त्या ठिकाणी येतील। ज्यांना ई केवायसी केलेली नाही तिथं मात्र ई केवायसी होईपर्यंत ते थांबलेलं आहे। जर तुम्हाला 2 महिने 3 महिने ई केवायसीला लागले तर तुमचे ते 2-3 महिन्याचे पैसे देखील। दरम्यान धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर अजित पवार ग्रामस्थांवर भडकले होते।
याला उत्तर देतानाही अजित पवारांनी विरोधकांवर गैरसमज पसरवल्याचा आरोप केलाय. तर राऊतांनी अजित पवारांवर यावरून जोरदार टीका केली आहे. मी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस त्यांना समजण्याच्या करता त्याच्यातनं विरोधक हे कारण नसताना गैरसमज निर्माण करतात. मी तो शब्द जरी वापरला असला तरी सगळंच आम्ही तर बऱ्याचदा वापरतो, आपण पण घरात वापरतो. अरे बाबा नो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. ही स्टाईल नसून ही मगरुरी आहे. तीनही, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना अजून दुःख कळलेलं नाही मराठवाड्याचं. कोणी म्हणतं पैशाचं सोंग आणता येणार नाही, कोणी म्हणतो आम्ही 6 वाजता इथे गोट्या खेळायला आलो का. तुम्ही गोट्या खेळण्याच्याच लायकीच्या. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.